डोळे उघडायच्या आधीच डोक्यात विचार सुरू होतात आपल्या. आज काय काय करायचं आहे? पोरांचे डबे, नवऱ्याचा नाश्ता, घर साफसफाई, थकवा असतो, आळस येतो, पण थांबायला वेळ नसतो. कारण हाऊसवाईफ कधी सुट्टी घेत नसते, ते तर तुम्हाला माहीतच आहे. तर सकाळचा चहा, एका हाताने गॅस, दुसऱ्या हाताने डब्बा आणि डोक्यात पुढचं प्लॅनिंग. घरात सगळे उठतात, पण तिचं काम तेव्हाच सुरू झालेलं असतं. कोणी विचारत नाही, तू थकलीस का? पण तरीही ती हसत सगळं करते. कधी कधी मनात येतं, आपण इतकं करतो, पण कोणी ॲप्रिशिएट नाही करत. पण मग लगेच एक विचार येतो, आपण करतोय ते आपल्या कुटुंबासाठी आहे. पोरं आपल्याकडे बघून शिकतात. आपण जसं वागतो तसंच ते बनतात. हाऊसवाईफ असणं म्हणजे काही कमी नाही. ती घराची बॅकबोन आहे. तिच्यामुळेच घर चालतं. तिच्यामुळे सगळ्यांना वेळेवर जेवण मिळतं आणि सगळ्यात महत्त्वाचं, तिच्यामुळे घर वाटते. आज जर तुम्हाला आळस येत असेल, थकल्यासारखं वाटत असेल, एक गोष्ट लक्षात ठेवा. तुमच्यासारखी स्ट्रॉंग स्त्री दुसरी कोणीही नाही. थोडं थांबा, स्वतःसाठी 5 मिनिट काढा आणि पुन्हा सुरू करा. कारण तुमच्यामुळंच हे घर चालतं. तुम्ही फक्त हाऊसवाईफ नाही, तुम्ही एक सुपर वुमन आहात. आणि इथं बघू शकता माझी चाललेली आहे मस्त अशी साफसफाई वगैरे, पण नाही का सकाळची धावपळ चालू आहे. आणि अजून पण नाही का कधी कधी असं वाटतं ना, बस आता नाही जमत, खूप झालं. सगळ्यांसाठी करत राहायचं ना आणि स्वतःसाठी वेळच नाही. सगळ्यांसाठी करत राहायचं आणि स्वतःसाठी वेळच नाही. पण एक तू जी लढत आहेत ना रोज, ती कुठल्याही ऑफिस जॉबपेक्षा कमी नाही. कारण की ऑफिसला तर जाऊन आपल्याला सर्व गोष्टी करणं हे भागच असतात, पण आपण घरात राहून पण भरपूर अशा गोष्टी करतोच. तर ते काय आपल्या कामापेक्षा जाऊन करणं काय हे कमी नाही आहे. आणि कधी कधी असं वाटतं ना, आपलं घरातले कामं सोडून बाहेर गेलेले कामाला बरं. पण कसं असतं ना, लेडीजच्या जीवनाला एक असतंच ना, की बाबा कामाला जाऊन घरातलंही करावंच लागतं. त्यामुळे ना कोणतीच कामं आपल्यासाठी कमी नाही आहे. आपण सर्व गोष्टींसाठी सक्षम असतो बघा. तर त्यामुळं ना आता जे आपण कामं करतो ना, ते ऑफिस जॉबपेक्षा ते काही कमी नाही आहे. ते तुम्हाला माहितीच आहे. बिना पगारी आपण कामं करतो, पण त्याची व्हॅल्यू ना अमूल्य आहे. घरामध्ये सगळे झोपलेले असतात, तेव्हा आपण उठून सगळे कामं वगैरे संपवत असतो. पण काय करणार, रोज रोज तेच कामं असतात. पण आपलं कौतुक काही कुणी करायला नसतं. पण त्यासाठी आपण कधी पण अपसेट नाही व्हायला पाहिजे. आपले कंटिन्यू जे पण कामं असतात ते कंटिन्यू केलेच पाहिजे. तर प्रत्येक स्त्रीच्या मागं हेच असतं बघा. ते तुम्ही असो किंवा मी असो, सर्वांच्या मागे ह्या गोष्टी असतात. पण कधीतरी आपण कुठेतरी डिमोटिवेट होत असतो नाही का. आणि कधीतरी आपण कोणाचे ब्लॉग बघून आणि त्यांचे सर्व कामं करत ना, आपण स्वतःला कंपेअर करत असतो की आपले का नाही होत त्यांच्यासारखे. पण तसं कोणासोबतही कंपेअर करू नका, कारण की सर्वांची वेगवेगळी क्षमता असते नाही का. ब्लॉगमध्ये आणि रिॲलिटीमध्ये जरासा फरक असतोच, कारण की त्यांच्या पण मागं पूर्ण दिवसभराचा संघर्ष असतो. आणि जे आपल्याला बघतात आणि ते तसं करायचा प्रयत्न करताना, तर तसं करू नका. तुम्ही तुमचं नियोजन करा, म्हणजे तुम्ही तुमच्या गोष्टीमध्ये अप्रिशिएट राहणार. नाही तर कधी कधी असं गिल्टी फ्री होत असते की बाबा आपण का नाही करू शकलो, का नाही करता येत आपल्याला. मग तसं म्हणजे आपल्या मनात विचार येतो. त्यामुळे आपल्याला जसं जमतंय ना तसं करत राहायचं. जास्त म्हणजे दुसऱ्यांसोबत आपण कंपेअर करायचं नाही कधीच. नाहीतर आपण जे करतोय ना त्याच्यासाठी पण आपल्याला नकोशी वाटतं. त्यामुळे ना जसं आपलं चाललंय ना तसं चालून द्यायचं. फक्त त्यात थोडेफार चेंजेस करत राहायचं, बदल करत राहायचं. थोडं मोटिवेट होण्यासाठी व्हिडिओ वगैरे बघणं खरंच खूप गरजेचं वाटतं कधी कधी. कारण की कुठेतरी आपण खूप डिमोटिवेट होत म्हणजे जात असतो नाही का, दररोज तेच करत म्हणजे नाही का. त्यामुळे ना कुठेतरी असं आपलं रुटीन असलं आणि कुणाचं तरी असं आपण बघितलं की जरा अजून आपल्याला प्रोत्साहन मिळतो, उत्साह येत असतो. तर हे असं असतं बघा आपल्या जीवनामध्ये. तर इथं काय नाही, माझी बघा सकाळची सर्व थोडे झाडू वगैरे मारणं वगैरे झालेलं आहे. त्यानंतर देवाची मस्त अशी पूजा वगैरे करून घेतलेली आहे. त्याचबरोबर आज सकाळी आरोच्या डब्याला काय देऊ म्हणलं. रोजचा तोच प्रश्न असतो बरं का, काय करावं काय नाही. तर प्रत्येक स्त्रीला तर हे असेलच.
आणि सेम माझ्या पण मागं तीच कंडिशन असते. तर शाबू तर होता घरातच, पण मग आरव बोलला मला नको आहे शाबू. मग मी लगेच पटकन त्यासाठी ना एक बटाटा होता शिजवलेला आणि त्या पिठामध्ये सर्व मटेरियल टाकलं. बटाट्यामध्येच कांदा वगैरे चिरून टाकला, कोथिंबीर, आपले मसाले बेसिक जे जे असतात ना ते सर्व टाकले त्यात आणि त्याला मिक्स करून ना हेल्दी असा पराठा बनवून दिला. कारण की पोरांना बघा त्यांच्या मनासारखं करून दिले की ते खातात आणि त्यांना पण भरपूर असा वेळ जातो आणि मग त्यांना आपण नाही का त्यांच्या मनाविरुद्ध काही दिलं ना तर त्यांनासुद्धा बरं वाटत नाही. त्यामुळे ना मी तर जेवढं होईल तेवढं आरवला विचारूनच त्याच्या गोष्टी मनासारख्या करून देत असते. कारण की तो पण आवडीने खाल्ला की त्याचंही मन लागेल अभ्यासात वगैरे नाही का. मग त्यामुळे मी तसं करत असते बघा. तर आता त्याला तर मी सकाळी करून दिलेले, नंतर पीठ ठेवलेलं होतं कारण की मला सकाळी लवकरच उठावं लागतं, आरवला घेऊन जायला लागतं परत आणि त्याची स्कूल असते 7 वाजता. मग त्यामुळे ना भरपूर अशी गडबड असते सकाळी. त्यामुळे त्याचं आवरून दिलं ना एकदा मग काय टेन्शन नाही राहत अशी गोष्ट आहे. तर मग काय नंतर मग मी आल्यानंतर माझं आवरून घेत असते आणि आता हे नाश्ता मी मयंकला आणि ह्यांच्यासाठी करत आहे. आणि मयंकला पण कसं आहे ना, मयंकची स्कूल पण 9 वाजता असते आणि मग त्याच्यासाठी पण टिफिनला वगैरे करावा लागतो मला. आणि आता माहितीच आहे तुम्हाला गॅस किती महाग झाला आहे, त्यामुळे मग मी तव्यावरच पटकन असा शाबू परतून घेणार आहे. तर बटाटा पटकन चिरून घेतलेला आहे, थोडासा शाबू उरलेला कालचा तोच म्हणलं परतून घ्यावा. आणि किचनवर बघा तुम्ही पराठे वगैरे चपात्या वगैरे केले ना खूपच असं पिठाचे डाग वगैरे होऊन जातात आणि ते तसंच पडून राहिले ना त्याच्यावर असे मच्छर टाईप होतात बघा, चिजडे. त्यामुळे ना लगेच आपलं कामं झाले की लगेच पटकन असं आवरून घ्यायचा, कारण की नंतर तरी आपल्यालाच करायचं आहे. त्यापेक्षा ना नंतर करापेक्षा त्याच वेळेस केलं तर बरं पडतं बघा. थोडाफार येतो आळस पण ठीक आहे, थोडं हे करून घ्यायचं. आणि इथं बघू शकता मयंकला तर आमच्या एकदम सर्व गोष्टी बसल्या जागी लागतात, कारण की तो काही शाळेत जायला तयार नसतं, त्याला मला तयार करून द्यावं लागतं. तर असे मयंक खूप नखरे करतो नाही का. आरवचं तसं काय नसतं आणि आरव जरा आता समजदार झाला आहे, मयंक अजून लहानच आहे असे. तर आता मी ह्यांना नाश्ता पण काढून देत आहे, ह्यांना पण बाहेरच जायचं होतं त्यामुळे मग ह्यांना पण नाश्त्यामध्ये मस्त असे पराठे आणि दही होती, तर दही पराठे वगैरे मी पण त्यांना दिलेलं आहे. आणि मयंकच्या डब्याला पण मी पराठेच देणार आहे. तो काही जास्त खात नसतो, त्याच्या मनाचं असलं तर खातो, नाहीतर काहीच नाही खात असं आहे मयंकचं. आणि आता ह्यांना पण देऊन झालं की मग माझं कसं आहे ना, अर्धं काम हे माझं इथंच संपल्यावानी वाटतं मला. ठीक आहे घरातले कामं असतातच आपले, पण मग ह्यांना चारलं वगैरे ना आणि हे आपल्या आपल्या कामाला लागले ना सर्व, मग काय वाटत नाही आपल्याला, कारण की नंतर आपल्याकडे टाईम असतो नाही का. तर शाबू तर कोण खाणारच नव्हतं माझ्याशिवाय आणि मलाच खावा लागतो अशी गोष्ट आहे. ह्यांना पण काही जास्त आवडत नाही आणि पोरांना पण एवढं इंटरेस्ट नाही, पण मला खूपच आवडतं. विचार तर चालला आहे माझं वजन कमी करायचं, पण मुहूर्त पण नाही लागत आहे असं झालं. आपण कुठंतरी काय करतो माहिती आहे का, स्वतःकडे लक्ष देण्याजागी म्हणजे पोरांकडे इकडे तिकडे लक्ष देण्यामध्ये आपलं मन विचलित होत असतं. मग आपण स्वतःकडे लक्ष द्यायचं म्हणजे कुठेतरी सोडून देत असतो आणि मग आपलं हेच दररोजचं जीवन होतं. आणि कधीतरी इतकं वाढून जातं ना त्यावेळेस आपल्याला रिअलाईज होत असतं की बापरे किती आपण वाढलो नाही का. पण ज्यावेळेस सुरुवात होती त्यावेळेस आपल्याला काहीच कळत नाही अशी गोष्ट आहे. पण मला नाही, आता मी करणार आहे, पण मी आता ना पूर्ण तुमच्यासोबत रिझल्ट आल्यावरच शेअर करणार आहे. तर इथे मी चाय पण घेतलेला आहे, कारण की चायशिवाय मला काही कटत नाही अशी गोष्ट आहे. तर चाय पीत पीत मस्त असा भारतीचा शो असतो बघा लाफ्टर शेक, तो मला खूप आवडतो बघायला. आणि जरा कॉमेडियन आपल्या एवढ्या टेन्शनच्या जीवनामध्ये ना जरा कॉमेडियन म्हणजे ज्या मनोरंजन बघत जावा, जेणेकरून तुम्हालाही फ्रेश वाटत जाईल आणि पुढच्या कामामध्ये उत्साह पण येत असतो बघा. तर दहीच्या डब्यामध्ये थोडीफार दही वगैरे लागलेली होती, त्यामुळे मग त्याच डब्यामध्ये पाणी मिक्स केलं. आणि स्नेकच्या झाडांना भरपूर असं प्रोटीन मिळतं बघा त्यामुळे. तर तुम्ही पण असं तुम्ही टाकत चला, दहीचं पाणी वगैरे खूप चांगलं असतं. मनी प्लेंट पण बघा माझं किती मोठा झालेला आहे, फक्त कटिंगनी मी लावलेला होता तो आणि आता एवढा मोठा झाला आहे. तर आता गॅस तुम्हाला माहितीच आहे गॅसचा काय इश्यू आहे, त्यामुळे मग मी आज डाळसुद्धा व्यवस्थित पहिला भिजवून ठेवलेली, म्हणजे शिजायला जास्त वेळ घेत नाही आणि छान अशी शिजते पण. तर त्यात काय टोमॅटो टाकला मी आणि पाणी हळद टाकून ना आता शिजायला ठेवणार आहे. तर स्लोवर ठेवायचं जेणेकरून वरी पाणी पण येत नाही आणि चांगली व्यवस्थित अशी शिजती डाळ. आणि इथं मी फोडणी पण दिलेली आहे वरणला, बघू शकता मस्त असं वरण करून घेतलेलं आहे आज.
तर मलाही तुमच्या सपोर्टचा भरपूर असा गरज आहे, त्यामुळे माझ्या व्हिडिओला कंटिन्यू बघत चला आणि मी पण तुमच्यासाठी छान छान असे घेऊन येत जाईल कंटेंट नाही का. आणि इथं बघू शकता केळी होती, केळी भरपूर अशी पिकलेली होती, त्यामुळे मग आरो पण म्हणला शिरा बनव मम्मी. तर मस्त असा आता मी शिरा बनवत आहे, म्हणजे पहिला तर भाजतच आहे, पूर्ण कंप्लीट झालं की तुम्हाला दाखवते. आणि खरं सांगते खूप छान झालेला शिरा आणि मला खूप आवडतो केळीचा शिरा नाही का तुपातला. तर मस्त लागत होता आणि पोरांना तेवढंच खूप छान लागतं. तर आता मग वरण भात सोबत काहीतरी लागतंच ना खायला, मग मस्त अशी मी बटाट्याचीच भाजी केलेली सुक्की. आमच्या घरात जास्त करून बटाटा खूपच प्रिय झाला आहे सध्या तरी आता, कारण की मार्केटला जायचं होत नाही, त्यामुळे फक्त बटाटा आणि खायला पण तेवढंच टेस्टी लागतो. पण आता सध्या कमी करायचं आहे बरं का. तर मस्त आजचं दुपारचं जेवण पण असं होतं बघा, वरण भात बटाट्याची भाजी. आणि बघू शकता पोरांची मस्ती. मग मारून सांगतो का दादाला? मग थँक्यू बोल दादाला. कुठे चालला तू? आणि सेंट किती मारला? पूर्ण सेंटचा वास आलाय. असं आहे का? मग तू पण मारला का? तू जाणार आहे का ट्युशनला? आणि तू? हां हां, आरव हुशार आहे, गुड बॉय आरव. ट्युशनच नाही लावली. मयंक बॅड बॉय. मयंकला तर ट्युशनच नाही लावली, म्हणून तर ट्युशनलाच नाही जात. हां, त्याला फक्त स्कूललाच जातो, तो फक्त एवढंच करतो. तर मला असं आशा आहे की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर करायला पण विसरत नका जात जाऊ. आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, असेच तुमच्यासोबत छान छान कंटेंट घेऊन येत जाईल मी. तर बाय, टेक केअर, काळजी घ्या.